मला असं वाटतं की आपल्याच माध्यमातून माननीय उच्च न्यायालयाने काहीतरी निर्णय दिला. मी पाहितला नाही, परंतु नक्कीच काही निकाल जे हरकती होत्या त्या प्रलंबित असतानाच चिन्ह वाटप झालं या कारणावरून निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करत काही ठराविक नगरपालिकेचे आणि काही ठराविक नगरसेवक पदाच्या उमेदवाराचे मतदान हे 20 तारखेला ठेवलं होतं आणि मतमोजणी 21 तारखेला ठेवली होती. परंतु एकाच निवडणुकीमध्ये अर्ध्या सीटचा निकाल अगोदर लागणं आणि त्याच्यानंतर मतदान होणं हे नैसर्गिकरित्या संयुक्तिक नव्हतं. कारण त्याचा प्रभाव हा नंतरच्या ह्याच्यामध्ये झाला असता नंतरच्या सीटमध्ये. त्याच्यामुळं मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे त्याचं निश्चितपणे आता त्यांचं अवलोकन आणि त्यांचा ॲक्सेप्ट केला पाहिजे. आणि म्हणून अशा पद्धतीचं मला वाटतं चित्र पहिल्यांदा झालंय. आपण लोकसभेच्या देखील निवडणुका होत असताना जर 5 फेजमध्ये होत असतील किंवा एकाच वेळेस 5 विधानसभा राज्याच्या जर निवडणुका होत असतील तर त्या देखील 5 राज्याच्या होत असतील तर ते एकत्रितरित्याच त्याचा निकाल जाहीर करत असतो. आणि त्याच भूमिकेवरती मला वाटतं माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आला असेल की एकाच नगरपालिकेमध्ये आता याच जामखेड नगरपालिकेमध्ये 2 जागा पेंडिंग राहिलेल्या आहेत. तर त्याचा निकाल लागला तर त्या 2 जागेवरती प्रभाव होईल आणि त्याचा परिणाम होईल. आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय केला आहे तो स्वागतार्ह आहे. मात्र सर कुठेतरी प्रक्रिया सर्व झाल्यानंतर काही ठिकाणच्या बाद करणं किंवा पुढे ढकलणं हे कितपत योग्य? मला वाटतं निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भामध्ये जे केलं जातं की शेवटी वेळोवेळी वेगवेगळे निर्णय येणं आणि संभ्रमाची अवस्था निर्माण करणं हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे बॉर्डर लाईन दिलेली 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या. त्याच्यामुळं कट टू कट कुठेही 1 दिवसाचाही कालावधी बाकी नाही. त्याच्यामुळे घाई गडबडीने निर्णय घेत असताना अनावधानाने काही गोष्टी होत असतील. परंतु मला असं वाटतं की कुणाचाही प्रभाव असण्याचं कारण नाही आहे की कारण तर स्वतंत्ररित्या इलेक्शन कमिशन हे काम करतं आणि त्यानुसार हे निर्णय घेतले जातात. परंतु अनेक दिवस प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 31 जानेवारी पूर्वी ह्या निवडणुका घ्याव्यात. आणि त्याच्यामध्ये काही 50% आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला, काही फॉर्मचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळं त्यांनी 31 जानेवारी पूर्वीच ह्या निवडणुका घ्यायच्या असल्या कारणानं काही चुका झाल्या असण्याची शक्यता वाटते आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.